हा ब्लॉग लेट पोस्ट करते कारण शिवरात्रीचा ब्लॉग अगोदर पोस्ट केला. तर खरं तर हा ब्लॉग आहे डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशीचा. आणि मला इतका सारा पसारा आवरायला होता का विचारायचंच नाही. काय काय पसारा आवरायचा होता ते सांगते. त्याच्या अगोदर छानचा नाश्ता केला. कालची उरलेली मिठाई बघितली कारण स्टेजवरती आम्ही इतकं बिझी होतो का काय मिठाई आली होती ते सुद्धा समजत नव्हतं. आणि या सीझनचे पहिलेच द्राक्ष आमच्याकडे आले आहे. आमच्याकडे काही बाग वगैरे नाही आहे म्हणून आम्हाला खूप सारे वानोळे येतात द्राक्षांचे. आणि इतके छान गोड मस्त द्राक्ष होते. खूप सारे द्राक्ष दिलेले होते. बाबांचे सख्खे भाऊ आहे त्यांच्या बागाचे हे द्राक्ष होते. त्यानंतर पसारा असा होता की खूप साऱ्या साड्या आलेल्या होत्या. नारळ धान्य सगळं सेपरेट सेपरेट करायचं होतं. आणि बघा कार्यक्रम असला किती साऱ्या साड्या येतात. त्यानंतर वज्राची ड्युटीकडे आजींकडे होती आणि मस्त ते खेळत होते दोघंजणं. त्यानंतर वज्र आमचे जेवणं वगैरे झाले, सगळं आवरलं. मग दुपारी झोपायच्या वेळेस वज्रशी अशाच गप्पा मारत होती, त्याला प्रश्न विचारत होती. आणि असं संपलं आमची सकाळ. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.